नमस्कार, मी PSI वैभव सांगळे. मित्रांनो, कंबाईन व्हिजनच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती तुम्हा सगळ्यांचं मी स्वागत करतो. आपण जसं मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की विद्यार्थ्यांसाठी आपण एक नवीन प्लॅटफॉर्म सुरू केला आहे, ज्यामध्ये तुम्हाला MPSC बद्दल आपण नवनवीन इन्फॉर्मेशन सांगणार आहे. त्याचबद्दल अभ्यासाच्या पद्धती, पेपर सॉल्व्हिंग टेक्निक्स, लॉजिक बिल्डिंग या सगळ्या गोष्टी आपण वन बाय वन घेणार आहे. परंतु त्याच्या आधी ज्यांना अभ्यास सुरू करायचा आहे त्या विद्यार्थ्यांसाठी काही गोष्टी महत्त्वाच्या असतात किंवा ज्या बेसिक गोष्टी असतात ज्या आपल्याला माहीत नसतात. आता आपण काय करणार आहे की ज्या बेसिक गोष्टी आहेत की ज्या तुम्हाला माहीत पाहिजे, त्यासाठी आपण या व्हिडिओमध्ये एक डिटेलमध्ये तुम्हाला ज्या MPSC साठी ज्यांना सुरुवात करायची आहे तर काय कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत तर त्या गोष्टी आज आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करू. तर शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघा, जेणेकरून तुम्हाला आयडिया येईल आणि MPSC जर करायची असेल तर कशा पद्धतीने सुरुवात केली पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं की MPSC हा व्हिडिओ बेसिकली त्यासाठी आहे की नेमकी MPSC म्हणजे काय. ज्याला MPSC करायची आहे नेमकी म्हणजे महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन जी एक्झाम कंडक्ट करतं गट ब आणि गट क च्या. राज्यसेवा आता डिस्क्रिप्टिव्ह झालं, परंतु ज्याला कंबाईन करायची आहे तर नेमकी कंबाईन म्हणजे काय रे बाबा, तर या गोष्टी आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. त्याच्या आधी एक गोष्ट लक्षात घ्या, आपला टेलिग्राम चॅनल आहे कंबाईन व्हिजन, तसंच आपला युट्यूब चॅनल आहे. हा युट्यूब चॅनलवरती जिथे लेक्चर चालू आहे त्याला लगेच सबस्क्राईब करून घ्या. टेलिग्राम चॅनल आहे कंबाईन व्हिजन, तुम्ही सर्च करा आणि कंबाईन व्हिजन चॅनलला तुम्ही जॉईन करून घ्या. त्याच्यानंतर आपलं ऍप्लिकेशन आहे कंबाईन व्हिजन नावाचं, प्ले स्टोअरला गुगल प्ले स्टोअरला किंवा ॲपलच्या स्टोअरला तुम्ही ते डाउनलोड करू शकता तुमच्या मोबाईलमध्ये, जेणेकरून येणारे उपक्रम तुमच्यापर्यंत पोहोचवायला आम्हाला मदत होईल आणि तुम्हालाही समजेल काही गोष्टी अपडेट असतील तर त्या तुम्हाला समजून जातील. आता आपण बघूया आपला जो व्हिडिओ आहे त्याची आपण सुरुवात करू. आता बघा इथं तुम्ही बघू शकता स्लाइड वरती की संयुक्त गट ब आणि गट क परीक्षा, म्हणजे याला आपण कंबाईन म्हणतो, बरोबर. म्हणजे कंबाईन का म्हणतो, कारण की गट ब च आणि गट क ची परीक्षा एकच होती, पूर्व परीक्षा. आणि आतापर्यंत आता काय झालंय, आता आयोगाने म्हणजे मागे एकदा ती परीक्षा एकत्र व्हायची, परंतु परत या वर्षापासून आयोगाने परीक्षा सेपरेट केली. म्हणजे परंतु सिलेबस कंबाईन आहे त्याचा, म्हणजे सिलेबस एकच आहे, परीक्षा वेगळ्या केल्या. म्हणजे दोन्हीच्या पूर्व परीक्षा ज्या आहेत त्या वेगवेगळ्या होतील. आता सिलेबस काय असता, विषय काय असता याच्याबद्दल आपण करू डिटेल एक्सप्लेनेशन. त्याच्या आधी पहिली महत्वाची गोष्ट आहे की परीक्षा नेमकी कशी असते. परीक्षा कशी असते याच्यामध्ये पहिली गोष्ट तुम्हाला माहित पाहिजे की ह्या परीक्षेमध्ये तुम्ही कोणकोणत्या विषयांचा अभ्यास केला पाहिजे, बरोबर. तर बघा या परीक्षेमध्ये टोटल असतात 7 विषय. किती विषय असतात टोटल? 7 विषय. त्या 7 विषयापैकी 5 विषय असतात ते GS म्हणजे सामान्य, तुम्हाला जे सामान्य ज्ञान असतं त्याचे विषय असतात, आणि 2 विषय असतात जे थोडे डायनामिक असतात, ज्याच्यामध्ये एक असतो करंट अफेअर म्हणजे चालू घडामोडी, आणि दुसरा विषय असतो गणित बुद्धिमत्ता. गणित बुद्धिमत्ता तुम्ही सगळे विषय ना 10वी ते 12वी पर्यंत शिकून जातात, परंतु हा जो विषय ना चालू घडामोडी हे पण घरी बातम्या बघता ना तुम्ही, तर तो पण तिथे कव्हर होऊन जातो. तर विषय काय आहे फक्त की आपल्याला गणित हा चालू घडामोडी विषय सोडला तर बाकी सगळे विषय आपण आपल्या शाळेतच शिकतो. फक्त MPSC मध्ये आल्यावर थोडंसं त्याचा दर्जा वाढतो, त्या प्रश्नांची जी पातळी ना थोडीशी वाढल्या जाते. आता मग विषय कोणकोणते असतात तर विषय बघा, तुम्ही शिकलेले विषय तुम्हाला माहिती आहे की राज्यशास्त्र म्हणजे नागरिकशास्त्र, बरोबर. राज्यशास्त्र विषय असतो, त्याच्यानंतर भूगोल असतो, बरोबर. त्यानंतर इतिहास आहे, अर्थशास्त्र आहे, विज्ञान आहे, बरोबर आहे की हे विषय असतात तुम्हाला GS मध्ये, बरोबर. इतिहास झालं, भूगोल झालं, विज्ञान झालं, त्यानंतर अर्थशास्त्र, बरोबर. किती झाले हे, किती विषय झाले? 1 2 3 4 5 आणि हे 2 विषय, बरोबर. किती झाले टोटल? 7 विषय. असे टोटल 7 विषय असतात आणि या 7 विषय तुम्हाला येतात 100 मार्काला. परीक्षा कशी असते याचं उत्तर सांगतो. परीक्षा असते MCQ टाईप, म्हणजे बहुपर्यायी प्रश्न असतात, म्हणजे प्रश्न विचारणार आणि त्याचे 4 पर्याय दिले जातात, आणि त्या 4 पर्यायापैकी एक कुठलं तरी तुमचं बरोबर उत्तर असतं आणि ते बरोबर उत्तर तुम्हाला टिक करावं लागतं. त्याच्यासाठी एक OMR शीट असते. मग सपोज इथं तुम्ही 10वीचे स्कॉलरशिप पेपर, तुम्ही 4थीचा 7वीचा स्कॉलरशिप पेपर देता, त्याच्यावरती नाही का पहिला अंक आणि असे 4 डॉट असतात. मग जो बरोबर तो तुम्हाला गोल करून भरावा लागतो. तर अशा पद्धतीने ती पेपर असतो आणि त्या पेपरमध्ये 100 प्रश्न 100 मार्काला, आणि त्याला वेळ. कंबाईन मध्ये सगळ्यात महत्वाचा जो की फॅक्टर तो म्हणजे टाइम. तुमचा पेपर जरी 100 प्रश्न असेल त्याला वेळ फक्त असतो 60 मिनिट. वेळ किती असतो?
वेळ फक्त असतो 60 मिनिटाचा, आणि या 60 मिनिटात तुम्हाला सॉल्व्ह करावं लागतं 100 प्रश्न. या सगळ्यात टाइम कन्झ्युमिंग, ज्याला सगळ्यात जास्त वेळ लागतो, तो आहे गणित बुद्धिमत्ता. तर आता तुम्हाला समजलं असेल की परीक्षा कशी असते. परीक्षा MCQ टाईपची असते. 100 प्रश्न असतात 100 मार्काला. त्याच्यानंतर जागा किती आणि त्याचा रेशो, म्हणजे त्या जागेचा रेशो, याच्यावरती तुमचं ते जो त्या रेशोवरती ठरलं जातं की कट ऑफ किती लागेल. मग 100 पैकी जसं की 2023चा PSI, ज्यावेळेस आम्ही PSI ला होतो त्यावेळेस कट ऑफ 49.50 लागला होता. 2024चा आता सगळ्यांचा एकच कट ऑफ लागतो, तरी पण कट ऑफ 62.50 मार्क गेला. बरोबर आहे की नाही. डे बाय डे कट ऑफ पण वाढत चालले. त्याच्यामुळे तुम्हाला तसा अभ्यास पण चालू करावा लागेल. तर आता जर तुम्हाला कोणाला MPSC करायचीच असेल आणि तुम्ही जर फ्रेशर असेल तर तुम्हाला सांगतो तुम्ही आत्ताच चालू करा. MPSC ला टाइम नसतो अभ्यास चालू करायला. बऱ्याच जणांचा विषय आहे की सर नेमकी अभ्यास चालू कधी करू. तुम्ही कधी पण चालू करा. तुम्ही जे 8वी 9वी 10वी ह्या इथंच जर तुम्ही चांगला अभ्यास केला ना, गणित बुद्धिमत्तामध्ये काय विचारता रे, काय विचारता, एकदम सोपं, टक्केवारी विचारणार. बरोबर आहे की नाही. तुम्हाला काय विचारणार, तुम्हाला टक्केवारी विचारता. छोट्या छोट्या गोष्टी असतात, एकदम एकदम छोट्या छोट्या टक्केवारी, लसावी मसावी, ते जे तुम्ही जे तर शाळेतच नीट केल्या ना सगळ्या गोष्टी, तर इथं काय एवढं अवघड जात नाही. तर मग परीक्षा कशी असते याचं उत्तर तुम्हाला मिळलं असेल की बाबा परीक्षा असते 100 मार्काची. 100 मार्कापैकी कट ऑफ 7 विषय, 7 विषयात मग तुमचा कट ऑफ लागतो आणि कट ऑफ नुसार ठरतं. आता कंबाईन कट ऑफ, एकच कट ऑफ लागतो. गट ब चा पेपर वेगळा होतोय सध्या आणि गट क चा पेपर सध्या वेगळा होतोय. दोन्हीची पूर्व वेगळी, मुख्य वेगळी. पूर्व परीक्षा असते 100 मार्काला, मुख्य परीक्षा असते 400 मार्काला. मुख्य परीक्षेमध्ये मग काय वेगळं येतं, तर मुख्य परीक्षेमध्ये मराठी आणि इंग्लिश, म्हणजे पेपर 1 आणि पेपर 2. पेपर 1 मध्ये लँग्वेज येतात, पेपर 2 मध्ये GS येतात. याचं डिटेल एक्सप्लेनेशन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू की नेमकी कोणकोणते विषय, पुस्तकं कोणते वापरले पाहिजे, नाही का. आणि जर तुम्हाला चांगल्या पद्धतीने जर बेसिक पासून करायचं असेल तर नेमकी पद्धत कशी ती करायची आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघू. या लेक्चरमध्ये फक्त बेसिक माहिती लक्षात घ्या. ज्यांना सुरुवात करायची त्यांच्यासाठी हे लेक्चर खूप काम येणार आहे. आता पुढे बघू. हा, आता तुम्ही म्हणणार सर ठीक आहे परीक्षेचं झालं, सगळं झालं, पण ह्या परीक्षेतून नेमकी आम्हाला काय मिळेल, कुठली पोस्ट मिळेल. बरोबर आहे की नाही. प्रत्येकाला अधिकारी व्हायचे, गुलाल, बरोबर आहे की नाही, सगळे ते DJ वगैरे, आणि मग ते सगळ्यांचे स्टेटस, तुम्हाला लग्नामध्ये पाहुणे म्हणून बोलावणार, म्हणजे असं प्रत्येकाला वाटतं की ग्लॅमरस लाईफ आपली असावं, काहीतरी बाकीच्यांपेक्षा आपलं काहीतरी वेगळं असावं. मग ते वेगळं असण्यासाठी पहिले हे माहित पाहिजे की बाबा ही परीक्षा काय, परीक्षा कशी द्यायची, अभ्यास कसा करायचा, सिलेबस काय, आणि सुरुवात कशी पाहिजे आणि त्याच्यातून काय मिळणार आहे. तर आपण आता ते बघू की या परीक्षेतून कुठले पद मला मिळतील. ठीक आहे, तर गट ब बद्दल बोलू आपण पहिल्यांदा. गट ब मधून कोणते पद मिळतील, तर बघा गट ब मधून तुम्हाला पद मिळतात PSI, STI, ASO आणि SR. PSI म्हणजे काय, पोलीस सब इन्स्पेक्टर. बरोबर, म्हणजे आपण म्हणतो ना फौजदार, तर हे फौजदार पद तुम्हाला कशामधून मिळतं, तुम्हाला गट ब मधून मिळतं. त्यानंतर STI, सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर, राज्य कर निरीक्षक याला मराठीतून म्हणतात. ASO, असिस्टंट सेक्शन ऑफिसर. बरोबर की नाही. आणि दुसरा असतो SR म्हणजे सब रजिस्ट्रार. हे 4 पद जे आहे ते गट ब मध्ये. गट ब च्या परीक्षेमध्ये हे पद मिळतात. गट क मध्ये काय मिळतं, गट क मध्ये मिळतात टॅक्स असिस्टंट, रेव्हेन्यू असिस्टंट, म्हणजे त्याला म्हणतात आता क्लर्क नाव, म्हणजे क्लर्क नाव होतं आधी, पण आता याला नाव आलंय रेव्हेन्यू असिस्टंट. त्याच्यानंतर टेक्निकल असिस्टंट, इंडस्ट्रियल इन्स्पेक्टर, या 2 थोडं टेक्निकल पोस्ट आहे. त्याला सायन्स बॅकग्राऊंड पाहिजे. MUI ही पूर्ण टेक्निकल आहे, त्याला तुमचं इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड पाहिजे, मेकॅनिकल इंजिनिअरिंग वगैरे किंवा त्याच्या रिलेटेड. आणि एक्साइज PSI हे पण कोणी पण होऊ शकतं. एक्साइज PSI ऑल फॉर ऑल ती पोस्ट आहे. आता प्रश्न असा आहे की याचे पे स्केल प्रत्येक पोस्टनुसार थोडेफार वेगळे, म्हणजे ग्रुप बी चे सेम आहे पे स्केल, फक्त सध्या याचं पे स्केल बदललंय. म्हणजे पगार आपण त्याला म्हणतो ना बेसिक पगार, तो फक्त याचा बदललाय, जास्त पगार झालाय ASOचा, कारण की मुंबईला राहणीमानाचा खर्च जास्त आहे असं कन्सिडर करून त्यांचा पगार थोडासा वाढवलाय. बाकी सगळ्या पगार पदाचे जे पगार आहे ते सेमच आहे. आता ठीक आहे, तुम्हाला समजलं की कोणकोणत्या पोस्ट आहे, काय आहे, त्याचे कार्य वगैरे, आपण एखादा व्हिडिओ बनवू त्याच्यावरती की नेमकी या पोस्टचे कार्य काय वगैरे. ठीक आहे, आता बघू पुढच्या स्लाइड मध्ये. बघा ही परीक्षा कोण देऊ शकते, सगळ्यात बेसिक प्रश्न, सगळ्यात बेसिक, की सर नेमकी हा पेपर मला देता येईल का, ही परीक्षा मी देऊ शकतो का. तर हो, कोणत्याही विद्यापीठाची, म्हणजे कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठाची ज्याच्याजवळ बॅचलर डिग्री ना, बॅचलर, ठीक आहे, तो विद्यार्थी
ही जी परीक्षा आहे कंबाईनची परीक्षा ती देऊ शकतो, राज्यसेवा देऊ शकतो, सरळ सेवा देऊ शकतो, काही पण देऊ शकतो. फक्त तुमच्याजवळ मान्यता प्राप्त विद्यापीठाची बॅचलर डिग्री असणं गरजेचं आहे. तुम्हाला टक्के 35% जरी पास झाले तुम्ही 35, किती बी एटीकेटी असू द्या, किती पण एटीकेटी असू द्या, काही होत नाही. इंजिनिअरिंग आम्ही इंजिनिअरिंग केली, आम्हाला एटीकेटी लागलीच तर काही होत नाही. किती पण एटीकेटी असू द्या, तुम्हाला इथं पेपर देता येतो. ठीक आहे, मी इंजिनियर आहे, मी पण तोच पेपर देतो. बीएससी वाला देऊ शकतो, बीए वाला देऊ शकतो, बीकॉम वाला देऊ शकतो, सगळे देऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. काही टेक्निकल पोस्ट सोडल्या तर बाकी सगळ्या पोस्टसाठी सगळे ज्याच्या मान्यता प्राप्त विद्यापीठाची ज्याची बॅचलर डिग्री, डिप्लोमा नाही, बॅचलर डिग्री कंप्लीट आहे, तर तो ही परीक्षा देऊ शकतो. ठीक आहे, आता पुढे बघा, परीक्षा कोण देऊ शकते हे तर कळलं तुम्हाला. तुम्ही कोणीही देऊ शकतं, फक्त परीक्षेची फी भरायची. ओबीसी ओपन साठी थोडंसं फी मध्ये कन्सेशन असतं, ओपन साठी थोडी जास्त असते 500च्या पुढे, आणि ओबीसी साठी मे बी 344 वगैरे. फक्त फी भरायची, पूर्व मुख्य आणि झाले तुम्ही अधिकारी. इतकं सोपं नसतं. पूर्व मुख्य देऊन लगेच म्हणजे तुम्ही पूर्व दिली आणि मुख्य दिली, पूर्व पास करणं गरजेचं असतं. किमान 2-2.5 लाख मुलं फॉर्म भरतात, आणि ही जी स्पर्धा ही रॅट रेस आहे डायरेक्ट. एक दिवस जरी तुम्ही मागं झाले तर तुम्ही फार मार्कांनी मागं जाता, आणि एका मार्कामध्ये काही हजार मुलं असतात. त्यामुळे जर एमपीएससीचा अभ्यास करायचा असेल तर आता कॉम्पिटिशन फार कट थ्रोट झाली आहे, म्हणजे फार कडक, एकदम पहिल्यापासूनच जोर लावा तरच इकडे या. आता एमपीएससीचा मी फॉर्म भरू कसा, आणि फॉर्म कोण भरताय, कोणाला फॉर्म भरता येईल, तर जे विद्यार्थी ज्यांची डिग्री झाली आहे, तुम्ही जस्ट लास्ट इयर अप्लाय म्हणून जरी दिलं, लास्ट इयर ऍप, मी लास्ट इयरला आहे सध्या, सो तुम्ही जर लास्ट इयर आहे असं जरी तिथं लास्ट इयर अपियर म्हणून तुम्ही फॉर्म भरला तरी तुम्हाला ही परीक्षा देता येईल. त्यामुळे लक्षात ठेवा, लास्ट इयर अपियर वाले सुद्धा ही परीक्षा देऊ शकता, जे लास्ट इयरला आहे. फक्त तुम्हाला मेनच्या वेळेस तुम्हाला ते पासिंग आउटचं सर्टिफिकेट नसतं का, ते लागेल. तर इथं लक्षात ठेवा, लास्ट इयर अपियर वाले जे सेकंड इयरला फर्स्ट इयरला त्यांनी अपियर म्हणून जरी भरला फॉर्म तरी तुम्ही देऊ शकता. अटेम्पची आपल्या एमपीएससी मध्ये अटेम्पची मर्यादा नाही. आपल्याकडे तुम्ही किती अटेम्प्ट देऊ शकता. त्यामुळे मुलं इथं काय करता, अगदी 35 वय होतं तरी एमपीएससी मध्येच थांबता, निवांत चालतं तुम्हाला. सो इथं येताना फक्त ठरवून या की मी 2 वर्ष देणार आहे, 4 वर्ष देणार आहे, 5 वर्ष देणार आहे. झालं तर ठीक, नाही तर दुसरे भरपूर ऑप्शन असतात. ठीक आहे, मी स्वतः ठरून आलो होतो की 5 वर्ष देणार, किंवा मी ठरून आलो होतो की मला 3च वर्ष द्यायचे होते, परंतु प्रोसेसमुळे माझे 3-4 म्हणजे अजून 1 वर्ष जास्त गेलं. सो स्वतः मी ठरून आलो होतो की इतकेच वर्ष देणार, परंतु थोडं त्यापेक्षा जास्त वेळ गेला, कारण की जी प्रोसेस आहे त्या प्रोसेसमुळे 1-2 वर्ष ती प्रोसेसच लांबली. नाही तर ठरलेल्या वेळेत पेपर पास केले होते, परंतु ग्राउंड 1 वर्षांनी झालं, इंटरव्ह्यू 6 महिन्यांनी झाला, आणि अजून जॉईनिंगचं चालू आहे. सो बघा, ते कळलं तुम्हाला. एमपीएससी आल्यानंतर हे सगळे एमपीएससीच्या गोष्टी कळतात. अर्ज कसा करायचा रे बाबा, तर ही एमपीएससीची वेबसाईट आहे बघ, ही एमपीएससीची आहे वेबसाईट. या वेबसाईट वरती जायचं आणि तुमचं जे प्रोफाईल आहे ती तयार करायची. मग याच्यामध्ये तुमचं फोटो असेल, तुमचं नॉन क्रिमिनल असेल, तुमचं कास्ट सर्टिफिकेट, या सगळ्या डिटेल भरायचा. नॅशनॅलिटी असेल, डोमोसाईल असेल, सगळ्या डिटेल ज्यावेळेस तुम्ही भरता त्यावेळेस तुम्ही अप्लाय करू शकता. मग ज्यावेळेस आयोग जाहिरात टाकतं, ती जाहिरात आल्यानंतर त्याला फक्त अप्लाय करायचं. एकदा प्रोफाईल तयार झाली की परत तुम्हाला काही टेन्शन राहत नाही. तर एकदा या गव्हर्नमेंटच्या वेबसाईट वरती जायचं आणि तुमची जी प्रोफाईल आहे, न्यू प्रोफाईल तयार करायची, आणि सायबरवाल्याकडे जा, कोणत्याही तुम्हाला ती प्रोफाईल तयार करून देईल, त्याचं काही एवढं अवघड काम नाहीये. तर तुम्ही अर्ज करू शकता. आणि अर्ज कोण करू शकतं, जी प्रोफाईल आहे ती कोणी तयार करू शकतं. अर्ज फक्त तुम्ही करताना लास्ट इयर अपियर म्हणून केला तर तुम्हाला अटेम्प्ट देता येतो. आणि ज्याची बॅचलर डिग्री झालेली आहे तो तर एनी टाइम कधीही तुम्ही अटेम्प्ट देऊ शकता. ठीक आहे, आता बघा काही गोष्टी आहे यास तुम्हाला सांगायचं आहे की एक गोष्ट लक्षात ठेवा, एमपीएससी मध्ये येण्याच्या आधी तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही रील बघणार, तुम्ही युट्यूबचे शॉर्ट्स बघणार, आणि तुम्हाला असं वाटत असेल की माझी पोस्ट निघेल. फक्त जिद्द, चिकाटी आणि मेहनतीवरती तुमची पोस्ट निघणार नाही. ठीक आहे, पोस्ट निघण्यासाठी तुम्हाला अभ्यास भयंकर करावा लागेल, कारण कॉम्पिटिशन भयंकर आहे. आणि ही आहे रियालिटी एक्झामची. चांगलं गायडन्स पाहिजे, सगळं प्रॉपर वेनी चाललं पाहिजे. एक उणीव भासली मला या गोष्टीची की विद्यार्थी रॅन्डमली 1-2 वर्ष अभ्यास करता, नंतर कोणत्याही मार्गदर्शकाकडे येतात, सर माझे 2 वर्ष वाया गेले, 4 वर्ष वाया गेले. का बरं तुमचे 2 आणि 4 वर्ष वाया जाऊन देता? त्याच्या आधीच तुम्ही प्रॉपर गायडन्स घेऊ शकत नाही का?
तर जर तुम्हाला एमपीएससी करायची आहे, प्रशासनामध्ये यायचंय, तुम्हाला असं वाटत असेल की मला प्रशासनामध्ये यायचंय, माझ्याकडून काही लोकांना न्याय मिळाला पाहिजे, मी काहीतरी सुधारणा करू शकतो, जर असं तुमच्या डोक्यात असेल, तुमचं जर फिक्स असेल की यार नाही मला दुसरीकडे न जाता मला सरकारी नोकरीच करायची आहे, तर त्यांनी आतापासून चांगली तयारी करा. फक्त रील्स बघणं, शॉर्ट्स बघणं याच्यामधून तुम्हाला पोस्ट मिळणार नाहीये. इथं सातत्य ठेवावं लागेल आणि भयंकर तयारी करावं लागेल, त्यावेळेस तुम्हाला पोस्ट मिळणार. आणि ती पोस्ट मिळवण्यासाठी एक वाक्य आमचं नेहमी लक्षात ठेवा, कंबाईन व्हिजनची जी टीम आहे ती तुमच्या नेहमी सोबत आहे. तुम्हाला काही अडचण आली, तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल आहे, तिथं माझा टेलिग्राम आयडी पण दिलेला आहे, तुम्ही कधीही मेसेज करा, तुम्ही कधी काही करा, तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळेल. त्याच्यानंतर आपलं ऍप आहे गुगल, जसं स्टार्टिंगला सांगितलं, आपलं ऍप डाउनलोड करा, गुगल प्ले स्टोर वरती आहे कंबाईन व्हिजन नावाचं, आणि आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि शेवटी महत्वाची गोष्ट, तुम्ही हाच तुमचा वेळ आहे. जे विद्यार्थी सध्या एमपीएससीची तयारी करायचे, 12वी नंतरचे जे विद्यार्थी ज्यांना असं वाटतं की मला एमपीएससी करायची आहे, तर हेच तुमचं वय आहे. तुम्ही इथं स्वतःचं आयुष्य घडवू पण शकता आणि बिघडवू पण शकता. सो डिसाईड तुम्हाला करायचंय, तुम्हाला अभ्यास करून आयुष्यात काहीतरी चांगलं करायचंय की बाकीच्या गोष्टींच्या याला लागून वाया जायचंय. एक लक्षात ठेवा, ज्यावेळेस तुमच्या अंगावरती गुलाल पडतो, तुमच्या आई वडिलांच्या डोळ्यात जे समाधान आम्ही बघितलं, म्हणजे आमच्या सगळ्याच ज्यावेळेस आमचा निकाल लागला, आम्ही आमच्या आई वडिलांच्या डोळ्यामध्ये जे समाधान बघितलं, त्याच्या इतका आनंद कदाचित उद्या त्यांना करोड रुपये जरी नेऊन दिले तरी होणार नाही. असं आहे. त्यामुळे आता तुम्ही ठरवा काय करायचं. बाकी तुमच्या ह्या तयारीत कंबाईन व्हिजन तुमच्या नेहमी सोबत आहे. आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि व्हिडिओ आवडली असल्यास लाईक पण करा. धन्यवाद.